नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनल 1000 स्पाइसेसमध्ये स्वागत आहे। आज जी मी रेसिपी तुमच्या समोर घेऊन येते ती नाविन्यपूर्ण आहे। जीएसपी कुटुंबात किंवा कोकणात ही बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि ही रेसिपी सणावाराला श्रावणामध्ये नक्की केली जाते। श्रावणामध्ये पहिला सण नागपंचमीचा असतो। नागपंचमीच्या दिवसात किंवा गणपतीच्या दिवसात ही रेसिपी केली जाते। मी आज तुमच्या समोर घेऊन येते पातोळ्या। आता पातोळ्या सिंपल हळदीच्या पानावर गूळ खोबरं घालून एक तांदळाचं आवरण करून एक रेसिपी आहे। पण ह्या पातोळ्यांचं नाविन्य असं की असं म्हणतात की पार्वतीला पातोळ्यांचे डोहाळे लागले होते। तर जर तुम्ही पातोळ्या गणपतीला हरताळिकेच्या दिवशी केली तर तुम्ही पातोळ्यामध्ये मीठ घालायचं नाहीये। बाकी पातोळ्यांची प्रोसेस सेम आहे। फक्त जर तुम्ही पातोळ्या हरताळिकेला करत असाल तर हरताळिकेच्या दिवशी पातोळ्या मध्ये मीठ टाकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे नववधू जेव्हा सासरी जाते तेव्हा गणपतीच्या दिवसात या पातोळ्या त्यांच्या घरी बनवून माहेरातून पाठवल्या जातात, तर त्याला वज असं म्हणतात। तर चला तर ह्या नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक पातोळ्या कशा करायच्या पाहूया। तर मैत्रिणींनो, आता आपण साहित्य बघून घेऊया। आपल्याला ह्या पातोळ्यांसाठी काय लागतं ते। या पातोळ्यांचं जे सारण आहे ते आपण आधी करून घ्यायचं आहे। तर सारणासाठी हे तुम्ही बघू शकता, मी एक चिमूटभर मीठ, एक वाटी ओलं खोबरं आहे त्याच्यावर ठेवले, कारण आपण एक चिमूट मीठ घालणार आहोत ह्याच्यामध्ये, आणि गूळ। आणि इथे मी काजू आणि बदाम थोडेसे चॉप करून घेतलेत। इकडे एक चमचाभर मनुका आहे, हा खसखस आहे, खसखस म्हणजे पॉपी सीड्स, आणि ही वेलचीची पूड आहे, इथे साजूक तूप आहे। तर हे सगळं साहित्य सारणासाठी आहे। त्याचबरोबर आपल्याला ही हळदीची पानं लागतील। हळदीची पानं नागपंचमीच्या दिवसात आणि गणपतीच्या दिवसात तुम्हाला कुठल्याही भाजीवाल्याकडे सहजरित्या मिळतील। आणि हे तांदळाचं पीठ लागणार आहे। आता तांदळाच्या पिठावरती हे जे तुम्ही बघू शकता बारीक मी थोडंसं मीठ टाकून ठेवले, हे वाटीभर आहे। आता आधी आपण सारण करून घेऊया। अगदी सोपी कृती आहे मैत्रिणींनो। सारणासाठी मी अगदी हा सूप स्पूनचा 1 स्पून प्युअर घी टाकलंय, आणि त्याच्यावर आपण आता सगळंच टाकत जाणार आहोत। हे मनुका आहेत, हे ड्रायफ्रुट्स आहेत, म्हणजे बदाम आणि काजू जे मी म्हणाली, आणि त्याला थोडंसं लाईटली आपण टोस्ट करणार आहोत। जर असं ते लाईटली टोस्ट झालं की हे पॉपी सीड्स त्याच्यात टाकणार आहोत, खसखस। तुम्हाला जर खसखस आवडत नसेल तर तुम्ही त्याला अवॉइडही करू शकता। हे लाईटली टोस्ट झालं की खसखस जरा तडतडते। जर अशी ती तडतडली की लगेचच त्याच्यावरती आवाज यायला लागले, आपण खोबरं घालूया। आणि हे गूळ मी फोडलेलं नाहीये, तर त्याच्यासोबतच मी गूळ टाकणार आहे, कारण गूळ एकदा विरघळलं की त्या उभीनेच गूळ शिजेल, आणि गूळ एकदा विरघळलं की आपलं सारण तयार। तर आपण जर असं त्याला झाकून एक शेक देऊन घेऊया। आता आपण पाहून घेऊया, गूळ आता बऱ्यापैकी विरघळला आहे, तुम्ही पाहू शकता, एकदम एकजीव झाले। आता ह्याच्यामध्ये आपण हे वेलचीची पूड घालणार आहोत, आणि एकदा गूळ विरघळला की त्याला पाक व्हायला द्यायचं नाहीये, फक्त हा विरघळेपर्यंत, एकजीव होईपर्यंतच आपण सारण करणार आहोत। आणि आपण गॅस आता स्विच ऑफ केली आहे, आणि झाकून जरा 2 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत। आणि मैत्रिणींनो, आता तुम्ही बघू शकता इथे हे तांदळाचं पीठ मी 1 वाटी दाखवलेलं ते घेतले,
आता ह्याच्यामध्ये सिंपल थोडंसं मीठ टाकून घेतलेलं मी मगाशी सांगितलेलं तसं. आता ह्याचं ना एक स्लरी बनवणार आहोत, एकदम पातळ नाही, भज्यांच्या पिठापेक्षा जरा घट्ट असं एक आपण मिक्सचर बनवणार आहोत. आता हे बघा मैत्रिणींनो, हे आता सारण तयार आहे. तुम्ही बघू शकता मी हे खूप पातळ किंवा खूप दाट नाही ठेवलं, पण जर हे तुम्ही खूप दाट केलं तर त्याचं बाहेरचं आवरण एकदम दाट होणार आणि त्या हिशोबाने हे जरासं पातळ असंच पाहिजे, खूप पातळ नाही आणि खूप दाट नाही, भज्यांच्या पिठापेक्षा मात्र थोडंसं दाट. आता आपण हळदीची पानं कशी आपण अरेंज करायची आणि त्याचं काय आहे ते बघून घेऊया. आता हळदीची पानं तयार करायच्या अगोदर हे असं मी पाणी असं ठेवलंय ज्याच्यामध्ये मी पातोळ्या वाफवणार आहे. तर हे मी जरा तापत ठेवलंय आणि तोपर्यंत त्या साईडला आपण पातोळ्यांची तयारी करूया. बघा मैत्रिणींनो, ही हळदीची पानं मी अशी रचून घेतली आहे. आता ह्या हळदीच्या पानांमध्ये आपण आणल्यानंतर ही धुवायची आहेत, स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि नंतर ही अशी अरेंज केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला करता येतं. आता ही जर पानं, जसं हे एक पान लहान आहे तर हे असं पूर्ण आपण करू शकतो, पण अशा प्रकारची पानं जरा मोठी असतात. जर पानं मोठी असेल तर ही पुढची बाजू आहे, ही मागची बाजू आहे, ही पुढच्या बाजूला असं फोल्ड करून मग हे आपलं किचन सीझर असतं त्याच्याने हे कट करायचं. म्हणजे ते एवढं मोठं जर पातोळी असेल तुम्हाला खायला कन्व्हिनियंट होणार नाही, त्या हिशोबाने हे असं कट करून ठेवायचं. आणि मग आता स्वच्छ धुतलेली सुकलेली पानं आहेत. आता ह्याच्यावरती आपण थोडं थोडं हे तूप घेतलंय मी, ते थोडं थोडं आपण लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी जास्ती तूप लावत नाहीये. आता हे तूप आपण असं ह्याच्यावरती असं लावून घेणार आहोत. आता हे पण पान मोठे, हे मी कापणार आहे. हे पण पान मोठे आहे, हे पण मी कापणार आहे. तर जे पानं फार मोठी असतील तर ती खाताना एवढं भरपूर गोड असं जात नाही, त्याच्यामुळे छोटी मॅनेजेबल असतात. तुम्ही बघू शकता इथे मी 1-2 पानांना लावून घेतलंय. हे असं थोडंसं घालायचंय आणि हे असं स्प्रेड करायचंय. आणि आता तुम्ही बघू शकता हे अशी मी 5 पानाला लावून घेतले. आता सारणामध्ये मी जसं सांगितलं, मी सांगायला विसरली की जेवढं खोबरं तेवढं अर्ध गूळ तुम्हाला घ्यायचंय आणि हे तुम्हाला गोड आवडत असेल जास्ती तुम्ही गूळ घेऊ शकता. हे असं अगदी थोडंसं असं मध्ये घालायचंय आणि नंतर मग हे असं फोल्ड करायचंय आणि मग हे वाफायला ठेवायचंय. मी पुन्हा अजून एक करून दाखवते. हे असं सेंटरला तुम्हाला घालायचंय आणि मग तुम्हाला हे फोल्ड करायचे. आता या अशा पातोळ्या मी तयार करून घेतल्यात. आता हे मी पाणी मी आधीच उकळायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी स्टीम करायला घेणार आहे. हे तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी वाफ आली आहे. आता मी ह्या पातोळ्या एक एक करून याच्यामध्ये स्टीमिंगला ठेवणार. आता या अशा पातोळ्या मी वाफवायला ठेवल्याय. ह्याला एक मीडियम आचेवरती एक 20 मिनिटं आपण वाफ देणार आहोत. आणि मैत्रिणींनो, आता हे 25 मिनिटं झाली आहे, हे शिजते. आता हे आपण तुम्ही बघू शकता ह्याचा पानांचा रंग गडद हिरवा होता, जो आता लाईट ग्रीन झालाय आणि बऱ्यापैकी ते शिजले. तर आता जर तुम्हाला असं वाटत असेल हे चिकटलंय तर हे गरम असतं, पण एक एक काढून घेऊया. हे बघा नाही चिकटले एकमेकांना. तर आपण आता सर्विंग करूया. आणि मैत्रिणींनो, हे असं आपल्या पारंपरिक पातोळ्या तयार आहेत. हे मी साजूक तुपाबरोबर सर्व केले. हे सुंदर असं पारंपरिक नागपंचमीच्या दिवशी केलं जातं. हे तुम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे हरताळिकाच्या दिवशी सुद्धा करू शकता. तर ह्या वर्षी गणपतीला आदल्या दिवशी हरताळिकेला नक्की करून पार्वतीला नैवेद्य दाखवा. आता मी तुम्हाला दाखवते हे कसं सर्व असं करतात, पण हे एक स्वीट डिश म्हणून पण सर्व करण्यात येतं. पण आता मी तुम्हाला दाखवेन की खायचं कसं हे. आता इथे तुम्ही बघू शकता मी एक पातोळी घेतली आहे. आता हे पानासकट आपण सर्व करायची आहे, अशी पान जसं आपण वाफवली आहे तशी.
आणि ही अशी पान आपसूक निघून जातं, कारण आपण त्याला तूप लावलंय. हे आपसूक असं पान निघून जातं आणि हे पान आपण बाजूला ठेवून टाकून देतो आणि ह्याच्यावरती हे साजूक तूप असं आपण घालणार आणि मग हे आपण खाणार. तर जी लोक खातात त्यांनी हे काढायला हवं. काढून सर्व करायचं नाहीये, सर्व असंच करायचंय. आणि खाणाऱ्या लोकांनी साईडला साजूक तूप तुम्ही देऊ शकता. हे तुपाची धार घालून ते खाणार. तर मैत्रिणींनो, अशा या पारंपरिक पातोळ्यांची रेसिपी तुमच्यासमोर दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद.